मित्रांनो, आज आपण बनवतोय गावठी कोंबडा आणि भाकरी थाली. त्यासाठी सुरुवातीला चिकनला चांगले स्वच्छ धुवून त्यात दही टाकायची. दहीने चिकन चांगले लुसलुशीत होते व विरघळत नाही. दहीनंतर मसाला, हळद आणि मीठ लावून चांगलं मॅरिनेट करून 1 तास ठेवायचं. त्याने चिकन खूप चविष्ट लागतं. चिकनला वेगळाच स्वाद निर्माण होतो, त्यामुळे मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे. मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला 1 तास थांबायचे आहे. 1 तास साईडला ठेवून आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. कांदा कापून घ्यायचा आहे. त्या 1 किलो चिकनसाठी 4 कांदे पुरेसे होतील. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात अख्खे खडे मसाले टाकायचे. दालचिनी, मिरी, लवंग, तमालपत्र आणि शाही जिरा अशा प्रकारचे गरम मसाले त्यात टाकायचे. त्यानंतर उभा कापलेला कांदा टाकायचा. तो कांदा पूर्णपणे चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये. पूर्ण मरेपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे लाईट गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची. भरड दळायची जरा. त्याला जास्त पेस्ट म्हणजे पूर्ण नीन नाही वाटायची. खलबत्त्यात ठेचून घ्यायची बारीक. जरा भरड असल्याने चव वाढते. त्यानंतर त्यामध्ये खोबरं, भाजलेलं खोबऱ्याचं कूट टाकायचा. तोही तेलावर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. खोबरं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपला आगरी मसाला टाकलेला आहे आम्ही, आणि त्यामध्ये नंतर हळद आणि गरम मसाला शेवटी टाकायचा, कधीही कोणत्याही याच्यात. मसाला आणि हळद टाकल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून चिकन फुल गॅसवर पूर्ण परतवून घ्यायचं. असंच 2 ते 5 मिनटं परतवून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे झाकण देऊन आपण त्याला एक वाफ घ्यायची. सुक्या चिकनलाच साईडला चिकनसाठी त्याच्यात पाणी टाकण्यासाठी पाणी उकळवायला ठेवायचं आणि उकळलेलं पाणी मग वाफ घेतलेल्या आणि परतवलेल्या चिकनमध्ये टाकायचं. बिर्याणी राईस तयार केलेला आहे. आम्हाला बिर्याणी राईसमध्ये येलो कलर खूप आवडतो, त्यामुळे आम्ही येलो कलर थोडा वापरलेला आहे. त्यानंतर चिकनला वाफ घेऊन झाल्यानंतर ते थोडंसं घाटलून घेऊन खाली पॅनला चिटकलं नाही आहे ते बघण्यासाठी थोडं घाटलून घ्यायचं परत, आणि त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं. गरम केलेलं असल्यामुळे चांगला उकाळा येतोय बघा. कोंबडा गावठी असल्यामुळे त्याला शिजायला फार वेळ लागतो, त्यामुळे चांगलं आरामात 1 तासामध्ये शिजून होतं, पण खूप चविष्ट लागतं. त्याचा जो स्टॉक बनतो ना, रस्सा, आणि आम्ही आगरी मसाले वापरलेले आहेत. आता मटण थोडं अर्ध्याच्या वर शिजत आल्यावर त्यामध्ये गरम मसाला आणि अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसणाच्या पाकळ्यांमध्ये तो जो रस्सा शिरतो ना कोंबड्याचा, तो त्या लसणाच्या पाकळ्यांना एक वेगळीच चव देतो, आणि ते आमच्या घरात खूप आवडतं, म्हणून आम्ही अख्ख्या लसणाच्या पाकळ्या न चुकता टाकतो. अजून 15 मिनटं कोंबडा शिजवून घ्यायचा वाफेवर. आता आपण भाकरींची तयारी करूया.
त्यासाठी तांदळाचे पीठ चाळून घेऊन उकाळा आलेल्या पाण्यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आणि पिठाला चांगली उकळी घेऊन घ्यायची. याला आम्ही उकडीच्या भाकरी बोलतो. उकळत्या पाण्यामध्ये पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. असंच घाटून घ्यायचं, म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजलं जातं. पीठ गरम असल्यावरच मळायचं. थोडा हात भाजतो, पण चांगलं एकजीव होतं पीठ. जर पीठ आपण थंड होईपर्यंत वाट बघितली तर ते मळायला खूप अवघड जातं. त्यामुळे चांगलं मळून घ्यायचं. जेवढं पीठ चांगलं मळलं जाईल ना, तेवढी तांदळाची भाकरी चांगली फुगतेही आणि चांगली नरम राहते आणि थापायला पण खूप सोयीस्कर पडते. त्यामुळे जेवढं पीठ नीट मळता येईल ना, ती खूप महत्त्वाची प्रोसिजर आहे. खूप मळून घ्यायचं चांगल्या प्रकारे. हाताला थोडं थोडं पाणी घेत पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. ताटाला पाणी लावायचं आणि पिठाचा एक गोळा चांगला गोल गोल मळून घ्यायचा. असा गोल गोल गोळा मळून घेतल्यानंतर त्याला हाताने दाब देत अशी नक्षी बनवून घ्यायची. आता ताटाला पाणी लावून भाकरी थापून घ्यायची. भाकरी जेवढी पातळ भाजता येईल तेवढी पातळ भाजून घ्यायची. सुरुवातीला आपल्या तळहाताने दाबून आणि तिला जेवढं मोठं करता येईल तेवढं करायचं. मग नंतर ज्या साईड्स असतात त्याला आपल्याला बोटांनीच प्रेस करावं लागतं. बोटांनी प्रेस करून नंतर मग ती भाकरीला आपण शेप द्यायचा. चांगली गोल करायची. बघा मित्रांनो, चांगली परत भरून आपली भाकरी भाजून रेडी आहे. भाकरी थापून घ्यायला साधारणतः 3 ते 4 मिनिट लागतात. मग भाकरीची
जी बाजू वर होती ती बाजू तव्यावर टाकायची आणि भाकरी फुल गॅसवर चांगली शिजवून घ्यायची. पूर्णपणे बघा कशी चांगल्या प्रकारे भाकरी फुगून होते. दोन्ही साईडने पूर्ण नीट शिजवून घ्यायची. अशा सर्व भाकरी भाजून घ्यायच्या आणि सगळ्या भाकरी फुल गॅसवरच भाजायच्या. आपला कोंबडा शिजून रेडी आहे. त्यामध्ये थोडंसं घरातलं गावठी तूप टाकायचं. त्याच्याने कोंबड्याचा स्वाद वाढतो. आणि शेवटी कोथिंबीर टाकायची. आपला गावठी कोंबडा शिजून तयार आहे. हा बघा आपल्या भाकरी, हा थरीचा रस्सा, कोंबडा बिर्याणी, कलेजी टिटा, पालक पराठे, पापड, सॅलड आणि भात. चला मित्रांनो, या जेवायला तुमच्या आपल्या सुचित्राच उत्तम किचन मध्ये गावठी चिकन आणि भाकरी थाळी खायला तुमचं सर्वांचे स्वागत आहे. छान सुंदर अशी आपली थाळी बनवून तयार आहे. धन्यवाद मित्रांनो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. थँक्यू.